नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे, राज्यशास्त्रामध्ये गोल्ड मेडल। आज आपल्यासमोर राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण घेऊन आलो आहे, ते म्हणजे भारतीय संसद। विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असताना, अगदी UPSC असेल, राज्यसेवा असेल, कंबाईनची परीक्षा असेल की गट क ची परीक्षा असेल की सरळ सेवा असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय संसदेवर एखादा तरी प्रश्न असतो। आणि म्हणून भारताची संसद हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आज आपल्याला अभ्यासायचं आहे। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, माझं नागनाथ उस्तुरे नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। नागनाथ उस्तुरे NAGNATHUSTURE नागनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होतील। आता या भारतीय संसदेचा विचार करत असताना, या भारतीय संसदेला दुसरं नाव काय, असा जर प्रश्न तुम्ही विचारत असाल तर या भारतीय संसदेला कायदेमंडळ म्हणतात। देशातले कायदे करणारी सर्वोच्च संस्था कोणती, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे, देशातली कायदे करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कायदेमंडळ, म्हणजे संसद। आता ही भारताची संसद कधी निर्माण झाली आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे। भारताची संसद विद्यार्थी मित्रांनो 1952 मध्ये निर्माण झाली आहे ना। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, संविधान सभा पण निर्माण केली आणि 1952च्या अगोदर कुठली संसद होती तर संविधान सभा ही संसद होती। कधीपर्यंत तर बघा, 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत तात्पुरती संसद म्हणून कोणी काम केलंय तर या संविधान सभेनं काम केलंय, आहे ना। संविधान सभेनं काम केलंय आणि भारताची संसद 1952 मध्ये निर्माण झाली आहे। 1952 मध्ये जेव्हा संसद निर्माण झाली तेव्हा त्या संसदेचे 2 सभागृह होते। कोणते तर आपण 1952 मध्ये जेव्हा संसद निर्माण केली तेव्हा या संसदेचे 2 सभागृह होते। आपण इंग्रजाकडून संसदीय लोकशाही स्वीकारली आहे। राज्यघटना लिहिणाऱ्या लोकांनी 2 सभागृहाला इंग्रजी नावं दिले। कोणते तर पहिलं सभागृह कौन्सिल ऑफ स्टेटस, आहे ना, कौन्सिल ऑफ स्टेटस, आहे ना, ह्याला राज्यसभा म्हणलं जायचं। आणि दुसरं सभागृह आहे ते म्हणजे हाऊस ऑफ पीपल्स। आता हे 2 सभागृहाची नावं, इंग्रजी नावं आपण स्वीकारले पण भारतातल्या लोकांना ते नावं म्हणताचही ना। आणि मग अनेक लोकांनी असं मत मांडलं की आता आपण इंग्रजी नावापेक्षा हिंदी नावं स्वीकारले पाहिजेत। आणि मग नंतरच्या काळामध्ये 1954 मध्ये 2 हिंदी नावं स्वीकारली। कोणते तर कौन्सिल ऑफ स्टेटससाठी राज्यसभा आणि हाऊस ऑफ पीपलसाठी लोकसभा। जर परीक्षेला प्रश्न विचारला संसद कधी निर्माण झाली आहे तर 1952 मध्ये भारताची संसद निर्माण झाली आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। अगोदर इंग्रजी नावं, मग 1954 मध्ये 2 हिंदी नावं, कौन्सिल ऑफ स्टेटससाठी राज्यसभा आणि हाऊस ऑफ पीपलसाठी लोकसभा, हे नाव आपण स्वीकारलं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे। हा झाला सुरुवातीचा प्रास्ताविक भाग। त्याच्या पुढे जाऊन अजून एक प्रश्न परीक्षेला विचारतात। काय विचारतात की भारताच्या संसदेचा राज्यघटनेत भाग कोणता, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हो का भाग 5 आहे ना। प्रकरण 2 मध्ये भारतीय संसदेची पूर्णपणे तरतूद आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की भारतीय संसदेचं कलम कोणतं किंवा कुठल्या कलमामध्ये सगळीच्या सगळी रचना संसदेची आहे, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे। अगदी 79 ते 122 कलमामध्ये, आहे ना, संसदेची रचना
त्याच्यामध्ये असणारे पदाधिकारी, त्याचं असणारं संघटन आहे ना, अधिकार आणि कार्य, पदाधिकारी, या सगळ्या गोष्टी जर कुठं दिसून येतील तर 79 ते 122 कलमामध्ये म्हणजे एवढे जास्तीचे कलम आपण खर्च केलेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर परीक्षेला प्रश्न विचारला राज्यघटनेत भाग कोणता, 5वा भाग, प्रकरण 2 मध्ये तरतूद, आणि 79 पासून अगदी 122 पर्यंत या कलमामध्ये संपूर्णपणे संसदेची रचना असेल, अधिकार कार्य असेल, या सगळ्या गोष्टीची तरतूद आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की भारतीय संसदेचं कलम सांगा असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे भारतीय संसदेचं कलम आहे 79. काय सांगतं हे कलम, तर भारतासाठी एक संसद असेल. बघा, खूप महत्त्वाचं कलम आहे. भारतासाठी काय असेल, तर एक संसद असेल. आणि या संसदेमध्ये किती घटक असतील असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 3 घटक असतील. कोणते मित्रांनो, तर नंबर 1 राष्ट्रपती, नंबर 2 राज्यसभा आणि नंबर 3 लोकसभा. 79 कलम काय सांगतंय, भारतासाठी एक संसद असेल. आता तुम्ही सरळ सवीचा जर अभ्यास करत असाल तर 79 कलमावर प्रश्न विचारतात, भारतीय संसदेचं कलम सांगा. पण जर आपण राज्यसेवा करत असाल, आपण कंबाईन करत असाल, तुम्ही UPSC करत असाल, तर नुसतं 79 कलम भारतीय संसदेचं असं सांगून उपयोगाचं नाही आहे. आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल की भारतासाठी एक संसद असेल आणि या संसदेमध्ये कोण असेल, तर एक असेल राष्ट्रपती, दुसरा असेल राज्यसभा आणि तिसरा असेल लोकसभा. म्हणजे भारताची संसद किती घटकाची म्हणून म्हणले आहे, तर 3 घटकाची म्हणून म्हणले आहे. आणि दुसरा प्रश्न ह्याला जोडून विचारतात काय, की भारताची संसद किती ग्रहाची म्हणून म्हणले आहे. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 2 ग्रह आहे ना, 2 ग्रह आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की संसदीय लोकशाही हे तत्व आपण कुठल्या देशाकडून घेतलं, इंग्लंडकडून घेतलं. द्विग्रही संसदेचं तत्व आपण कुठल्या देशाकडून घेतलं, इंग्लंडकडून घेतलं. आणि म्हणून भारताची संसद किती ग्रहाची म्हणून म्हणले आहे, तर 2 ग्रह. आणि भारताच्या संसदेत घटक किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 3 घटकाची ही संसद आहे, हे तुम्हाला सांगता आली पाहिजे. क्लिअर. कलम 79 वर फोकस करतात आणि म्हणून स्पर्धा परीक्षेला या पद्धतीनं प्रश्न विचारतात. त्याच्या पुढे जाऊ त्याच्यानंतर भारतीय संसदेची रचना. आता विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त माहितीचं संकलन आपल्याला करता आलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून थोडंसं मी ट्रिकच्या रूपामध्ये तुम्हाला हे समजावून सांगायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही राज्यसेवा करत असाल, तुम्ही कंबाईन करत असाल की UPSCची परीक्षा देत असाल, तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुलनात्मक अभ्यास करायचा आहे ना. मी आत्ता सांगितलं तुम्हाला संसदेचे 2 सभागृह आहे ना, एकीकडे राज्यसभा आहे आणि दुसरीकडे लोकसभा आहे. आता मग संसदेची रचना किंवा स्ट्रक्चर काय आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा, भारतीय संसदेची रचना आता कशी रचना आहे, तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला भारतीय संसदेचे 2 सभागृह, एक आहे राज्यसभा, दुसरा आहे लोकसभा. 2 घर आहेत आहे ना, हे एक घर आहे आणि हे एक घर आहे. अभ्यास करत असताना असा तुलनात्मक अभ्यास करायचा, म्हणजे लक्षात राहण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि कमीत कमी कालावधीमध्ये फापट पसारा वाचत बसायची गरज नाही. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं घेता येईल, मला कसं देता येईल याचा सुद्धा विचार इथं झाला पाहिजे. आणि म्हणून भारतीय संसदेची रचना द्विग्रही संसद आहे, 2 घर आहेत, एकीकडे राज्यसभा आहे, दुसरीकडे लोकसभा आहे. 1954 मध्ये 2 हिंदी नावं आपण स्वीकारले, कौन्सिल ऑफ स्टेटसाठी राज्यसभा, हाऊस ऑफ पीपलसाठी लोकसभा. मग रचनेवर काय प्रश्न विचारतात, तर कलमावर प्रश्न विचारतात. बघा, राज्यसभेच्या रचनेचं कलम कोणतं, कलम 80 आहे ना, लगेच इकडल्या घरामध्ये यायचं. लोकसभेच्या रचनेचं कलम कोणतं, 81 आहे ना. 79 कलम भारतासाठी एक संसद असेल, 80 कलम राज्यसभेच्या रचनेचं कलम आणि 81 कलम लोकसभेच्या रचनेचं कलम. क्लिअर झालं. आता या राज्यसभेच्या सुरुवातीच्या रचनेवर प्रश्न विचारतात, प्रास्ताविक रचनेवर. मग काय विचारतात, तर पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा काय, बघा, संसदेचं वरिष्ठ सभागृह सांगा. संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं,
राज्यसभा उत्तर मिळालं. संसदेचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा. त्याच्यानंतर संसदेचं द्वितीय सभागृह कोणतं? उत्तर मिळालं राज्यसभा आहे ना. त्याच्यानंतर अधिकाराच्या दृष्टीने संसदेचे अधिकाराच्या दृष्टीने बघा संसदेचे अधिकाराच्या दृष्टीने कनिष्ठ सभागृह कोणते? कोणतं? उत्तर मिळालं राज्यसभा. किती प्रश्नाची तयारी केली बघा आपण सुरुवातीच्या रचनेवर. राज्यसभेच्या रचनेचं कलम सांगा 80. संसदेचं वरिष्ठ सभागृह सांगा राज्यसभा. संसदेचं द्वितीय सभागृह सांगा राज्यसभा. संसदेचं अधिकाराच्या दृष्टीने कनिष्ठ सभागृह सांगा राज्यसभा. 4 प्रश्नाची तयारी केली आहे ना कलमापासून. रचनेचं कलम 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न. क्लिअर. आता इकडल्या घरात यायचं. कोणतं बघा की भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह सांगा. कनिष्ठ सभागृह कोणतं? तर हो का कनिष्ठ सभागृह. भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह सांगा. उत्तर मिळालं लोकसभा आहे ना. त्याच्या पुढे जाऊन भारतीय संसदेचं प्रथम सभागृह सांगा. उत्तर मिळालं लोकसभा आहे ना. भारतीय संसदेचं अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ सभागृह कोणतं? बघा इथं अधिकाराच्या दृष्टीने कनिष्ठ आणि इथं अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ. हा मोठा भाऊ, हा छोटा भाऊ. मोठ्या भावाला नुसता मान, छोट्या भावाचा लाड असतो का? आपल्या घरात सुद्धा तसंच राहतंय आहे ना. मोठ्या भावाचा वनवास राहतो नुसतं मान, पण छोट्या भावाचा मात्र लाड राहतो. जसं आपल्या घरामध्ये रचना आहे मोठा भाऊ छोटा भाऊ तशीच रचना. आणि म्हणून मोठ्या भावाला अधिकार राहत नाहीत पण छोट्या भावाला अधिकार राहतात. हे वरिष्ठ आहे पण हे कनिष्ठ आहे ना. म्हणजे रचनेवर सुद्धा आहे का. इथं 4 प्रश्नाची तयारी आपण केली. इथं 4 प्रश्नाची. लोकसभेच्या रचनेचं कलम सांगा 81. भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह सांगा लोकसभा. भारतीय संसदेचं प्रथम सभागृह सांगा लोकसभा. भारतीय संसदेचं अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ सभागृह सांगा लोकसभा. 4 आणि 4 8 प्रश्नांची तयारी आपण केली. असं रचना थोडं तुलनात्मक अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. फापट पसारा वाचत बसायची गरज नाही. आता या रचनेच्या प्रास्ताविक भागाच्या नंतर रचनेचा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा कोणता बघा की हे दोन्ही भाग म्हणजे हे दोन्ही भाग असेच ठेवायचे. दोन्ही घर आहेत हे. एकीकडे राज्यसभा आहे एकीकडे लोकसभा आहे. मग परीक्षेला प्रश्न काय विचारतात की राज्यसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कशाचं आहे मित्रांनो सांगता येईल का कुणाला? राज्यसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. परीक्षेला प्रश्न विचारतात तर त्याचं उत्तर द्यायचं कशाचं? घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहे ना. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते आहे ना. प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणतं? राज्यसभा आहे ना. परीक्षेला प्रश्न काय विचारतात? राज्यसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे? तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. का बरं? कारण घटक राज्याच्या निवडून आलेल्या सदस्यामधून यांची निवड होते. केंद्रशासित प्रदेशाचे सुद्धा विधानसभेचे सदस्य निवडून देतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर परीक्षेला प्रश्न विचारला राज्यसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह जर कुठलं असेल तर ते राज्यसभा आहे. ओके. आता इकडे यायचं अवका रचनेतला नंबर 1चा मुद्दा. इकडं सुद्धा प्रतिनिधित्व. मग परीक्षेला प्रश्न काय विचारतात? लोकसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कशाचं असेल विद्यार्थी मित्रांनो? तर बघा लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. कशाचं?
जनतेचे. का बरं जनतेचे हो? का बरं? का बरं जनतेचं? कारण ज्याला प्रौढ मताधिकार आहे. किती वर्षाला आहे प्रौढ मताधिकार? 18 वर्षाला. सुरुवातीला किती होता? 21 होता. 21 वरून 18 कधी आणला? 61वी घटना दुरुस्ती, 1988चा अधिनियम, 1989ची अंमलबजावणी. तुम्ही लक्षात काय ठेवायचं की लोकसभा हे कशाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे? असा जर प्रश्न विचारला तर जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. कारण जनता लोकसभेचे सदस्य निवडून देते आणि म्हणून त्याला जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह कोणतं, असा जर प्रश्न विचारला तर लोकसभा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि इथं मात्र वेगळं उत्तर. ओके, बघा रचनेमधला पहिला मुद्दा क्लिअर झाला, प्रतिनिधित्व. कसा जरी प्रश्न विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर नंबर 2चा मुद्दा आहे सदस्य संख्या. आता बघा की राज्यसभेची सदस्य संख्या राज्यघटनेमध्ये किती सांगितली आहे? तर 250 सांगितली आहे ना. 250 असली पाहिजे आहे ना. आणि म्हणून याची विभागणी सुद्धा केली आहे. 238 सदस्य हे घटक राज्यामधून, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून आहे ना. आणि 12 सदस्य हे साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, समाजसेवा कोण नेमतात? राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राज्यघटना काय सांगते किती सदस्य असायला पाहिजेत? तर 250. पण सध्या तेवढी सदस्य संख्या नाही. किती सदस्य संख्या असं जर विचारलं तर सध्या किती आहे बघा? तर सध्या 245 सदस्य आहेत. राज्यसभेची सध्याची सदस्य संख्या किती आहे? 245 सदस्य आहे ना. आपल्याला बघायचं आहे त्याचं विभागणी कशी आहे. पण राज्यसभेची सध्याची सदस्य संख्या किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 245. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इकडल्या घरात यायचं हो का? हे राज्यसभा, राज्यघटना काय सांगते किती सदस्य असावेत? 250. पण आहे किती? 245. क्लिअर झाला. त्याच्यानंतर लोकसभेत यायचं. लोकसभेची सदस्य संख्या किती सांगितल्या राज्यघटनेनं? तर 552 सांगितले आहे. किती? 552. याच्यापैकी 530 सदस्य घटक राज्यामधून आहे ना, घटक राज्य. त्याच्यानंतर 13 सदस्य आहे ना, सॉरी, त्याच्यानंतर 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशामधून आणि 2 सदस्य हे ॲग्लो इंडियन. आता ॲग्लो इंडियन पद्धत बंद झाली आहे बरं, मी सांगतो तुम्हाला पुढे. ॲग्लो इंडियन कशाला म्हणायचं? 2 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करत होते ॲग्लो इंडियन म्हणून, पण ही पद्धत आता बंद झाली आहे. आता मग सध्या किती सदस्य संख्या आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर सध्या 543 सदस्य संख्या आहे. किती? 543. सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती? 543 आणि इथं 245. आता बघा याची विभागणी केली आहे. कशी विभागणी आहे असं जर विचारलं तुम्हाला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे आहे ना. कशी विभागणी आहे तर 233 सदस्य. या 245 सांगालो मी. 233 सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून आहे ना. आता बऱ्याचशा पुस्तकात ही रचना वेगवेगळी आहे बघा. का बरं? कारण जम्मू काश्मीरचं विभाजन झालंय. जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश बनवलेत आणि म्हणून जम्मू काश्मीरची विधानसभा राहणार आहे आणि तिथली जम्मू काश्मीरच्या राज्याच्या राज्यसभेची सदस्य संख्या किती होती असं जर विचारलं तुम्हाला तर तिथली राज्यसभेची सदस्य संख्या 4 होती. आता घटक राज्याचं केंद्रशासित प्रदेशात आणि म्हणून लक्षात ठेवायचं, मी पुढे सांगेन तुम्हाला, 233 सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून दिले जातात. आणि 233 अधिक 12 आहे ना, साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, समाजसेवा कोण नेमतात? तर राष्ट्रपती नामनिर्देशित करतात आहे ना. नामनिर्देशित म्हणजे साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, समाजसेवेमध्ये नेमलेले लोक, नावाजलेले लोक नेमतात, नामनिर्देशित करतात. माग सचिन तेंडुलकरला नेमलं होतं, रेखाला नेमलं होतं
सचिन तेंडुलकरनं क्रीडेमध्ये काहीतरी भूमिका मांडावी, रेखानी कलेच्या क्षेत्रात काहीतरी धोरण मांडावं. पण हे लोक अधिवेशनाच्या काळामध्ये नटून थटून कधीतरी येतात, जनतेचे प्रश्न न मांडता कधीतरी यायचं, सतत ॲब्सेंट राहायचं. मग शेवटच्या टप्प्यामध्ये सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारू दिले नाहीत, लोकांनी विचारू दिले नाहीत. तू बस लई शहाणा आहेस म्हणलंय. कारण काय? कारण एवढ्या मोठ्या पदावर जर आपण नेमत असाल तर तिथं न्याय दिला पाहिजे. आता आपल्यासारख्याला नेमल्यावर आपण रात्रंदिवस तिथंच राहिलो असतो, पण नेमतात का आपल्यासारख्याला? साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, समाजसेवेत आपलं नाव झालं पाहिजे. आता आम आदमी पार्टी हरभजन सिंगला राज्यसभेवर नेते पंजाब राज्यातून. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की इथं लक्षात एवढंच ठेवायचं की 12 सदस्य या पद्धतीनं राष्ट्रपती नेमतात. आता बघा 233 अधिक 12 किती होतात? 245 होतात. म्हणजे अशा पद्धतीनं ही सदस्य संख्या तुम्हाला सांगता आली पाहिजे. ओके, सदस्य संख्या किती सांगते राज्यघटना? 250 असावेत, पण आहे किती? 245. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की मग लोकसभेची सदस्य संख्या सध्या किती आहे असं जर विचारलं तर 543. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, या 543 मध्ये काय रचना आहे? तर इथं लक्षात ठेवायचं की या 543 मध्ये 524 सदस्य हे घटक राज्यामधून आहे ना. घटक राज्ये किती सदस्य? 524. आणि त्याच्यानंतर 19 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशातून. का बर? आहे ना, कारण काय झालं की जम्मू काश्मीरचं विभाजन झालं, राज्य होतं ना. आता जम्मू काश्मीरसाठी लोकसभेच्या जागा किती होत्या? 6 होत्या आणि राज्यसभेच्या 4 होत्या. मग काय झालं की 524 हे बदलणारे निकष सांगतोय बरं मी, पुस्तकात कुठल्याच नाही. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं 524 सदस्य या 28 घटक राज्यामधून निवडून दिले जातात. 19 सदस्य 8 केंद्रशासित प्रदेशातून निवडून दिले जातात. आता ह्याचं बघा विवेचन कसं आहे. दिल्लीला किती जागा आहेत लोकसभेमध्ये? तर दिल्लीला 7 जागा आहेत, 7. त्याच्यानंतर पदुचेरी आहे, तर पदुचेरीला 1 जागा आहे लोकसभेमध्ये. त्याच्यानंतर आपलं जम्मू काश्मीर हे काय झालंय? आता काय झालंय? केंद्रशासित प्रदेश. जम्मू काश्मीरला किती जागा? 5 बरं, 5. त्याच्यानंतर लडाखला किती जागा? तर 1 जागा आहे ना, 1 जागा लडाखला. दादरा नगर हवेली, दीव दमन याचं एकत्रीकरण केलंय. दादरा नगर हवेली आहे ना आणि दीव दमन याचं एकत्रीकरण केलंय. याच्या किती जागा? तर 2 जागा आहे ना. त्याच्यानंतर लक्षद्वीप आहे, याच्या किती जागा? तर 1 जागा आहे ना. चंदीगड आहे, किती जागा? किती जागा? 1 जागा. आणि सर्वात शेवटी अंदमान निकोबार बेट याची 1 जागा. बघा याची गोळाबेरीज होते का? 19. केंद्रशासित प्रदेशासाठी किती सदस्य? तर 19. बदलणारे निकष बरं. आता बघा 7, 8 आहे ना, 9. त्याच्यानंतर 9 आणि 5 14 आहे ना. त्याच्यानंतर 15, 16, 17, 18 आणि 19 आहे ना. म्हणजे 524 सदस्य हे घटक राज्यामधून आणि 19 सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. आता मी आताशी तुम्हाला म्हणलं की 543 अधिक 2 असे ॲग्लो इंडियन सदस्य होते. 2 ॲग्लो इंडियन सदस्य जर ॲग्लो इंडियन म्हणून जर निवडून आला नसेल तर राष्ट्रपती नामनिर्देशित करत होते. ॲग्लो इंडियन कशाला म्हणायचं? तर ॲग्लो इंडियन म्हणजे युरोपीय वंशाची लोक आहे ना. आता बऱ्याचशा युरोप देशांनी आपल्यावर राज्य केलं. पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले. आणि इथं आल्याच्या नंतर तिकडल्या महिलेनं इथल्या पुरुषावर लग्न केलं असेल, इथल्या महिलेनं तिकडल्या पुरुषावर लग्न केलं असेल, त्यांच्यामधून होणारी जी संतती आहे त्याला ॲग्लो इंडियन म्हणायचं. आता ही ॲग्लो इंडियनची पद्धत होती, पण कधी बंद झाली? तर बघा 2 सदस्य राज्यघटनेच्या 331 कलमाने राष्ट्रपती काय करत होते?
2 सदस्य नामनिर्देशित करत होते. कुठल्या कलमानं? 331. आता मग आपण एक घटना दुरुस्ती केली. कोणती? तर बघा 104 घटना दुरुस्ती केली. 126वे घटना दुरुस्ती विधेयक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि 104 घटना दुरुस्तीने आपण काय केलं की अँग्लो इंडियनची पद्धत आता रद्द केली आहे ना. म्हणजे 331 कलमानं 2 सदस्य लोकसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित करत होते आणि राज्यसभेवर 1 सदस्य 333 कलमानं राज्यपाल नामनिर्देशित करत होते. आता ही पद्धत बंद झाली आणि म्हणून लक्षात ठेवायचं, सध्या लोकसभेची सदस्यसंख्या किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 543 हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय बघा की त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा कोणता? थोडंसं 1 मिनिट आपण हे करू. तर बघा आता राज्यसभेवर आहे ना सर्वात जास्त कुठल्या राज्यातून सदस्य निवडले जातात? कुठल्या राज्यातून? उत्तर प्रदेशमधून. साहजिकच आहे, कारण लोकसंख्या तिथली जास्त आहे ना. मग परीक्षेला प्रश्न असा विचारतात, काय विचारतात की सध्या राज्यसभेवर बघा, सध्या राज्यसभेवर सर्वात जास्त कुठल्या राज्यामधून? तर उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडले जातात? तर 31 सदस्य निवडले जातात. 31. किती सदस्य? तर सर्वात जास्त कुठल्या राज्यातले? तर उत्तर प्रदेशचे 31 सदस्य निवडले जातात. आणि महाराष्ट्रामधून किती निवडले जातात असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे आहे ना. महाराष्ट्रामधून किती सदस्य? तर महाराष्ट्रामधून 19 सदस्य निवडले जातात. किती? महाराष्ट्रामधून 19 सदस्य. महाराष्ट्रातून, बरं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वात जास्त उत्तर प्रदेशामधून. आणि महाराष्ट्रामधून किती सदस्य असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर महाराष्ट्रामधून 19 सदस्य निवडले जातात. असे काही राज्य आहेत जिथं राज्यसभेचा एकच सदस्य आहे. त्याच्यामध्ये गोवा आहे, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर आणि पुदुचेरी. राज्यसभेवर एकच सदस्य. आणि इकडे लोकसभेवर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा कुठल्या राज्यासाठी? तर उत्तर प्रदेश. किती? किती? 80 जागा उत्तर प्रदेशामध्ये. महाराष्ट्रामध्ये किती असं जर विचारलं तुम्हाला तर महाराष्ट्रामध्ये 48 जागा. आणि असे काही राज्य आहेत जिथं एकच जागा. मग कुठले? मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आहे ना. मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीम या 3 राज्यासाठी प्रत्येकी एक जागा. मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीम आहे ना. म्हणजे एक एकच जागा. हे का इथं एक, इथं एक, इथं एक. आणि अलीकडे लडाख नावाचा जो केंद्रशासित प्रदेश बनवलाय ना तिथं सुद्धा एकच जागा आहे ना. म्हणजे माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीने एक लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट एकच जागा, चंदीगड एकच जागा आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं काही राज्यामध्ये लोकसभेची एकच मतदारसंघ, इथं सुद्धा काही राज्यामध्ये राज्यसभेचा एकच मतदारसंघ. आणि म्हणून सदस्य संख्येवर 100% एखादा प्रश्न विचारतात. मी बदलणारे निकष सांगितले आहेत, कारण बदललेले निकष आहे ना कुठल्याच पुस्तकामध्ये ही बदलणारी रचना नाही, आपण सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही सदस्य संख्येवर तुम्हाला राज्यसभा आणि लोकसभा याचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला या पद्धतीनं करता आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर या रचनेमधला आहे ना, काही रचना चालू आपली 2 मुद्दे आपण संपवले. एक प्रतिनिधित्व, दुसरं सदस्य संख्या. आता तिसरा मुद्दा आहे निवडणूक. आता बघा या राज्यसभेची निवडणूक कोण घेतोय असं जर विचारलं, कोण घेतोय? तर केंद्रीय निवडणूक आयोग. राज्यसभेची निवडणूक कोण घेतोय? केंद्रीय निवडणूक आयोग घेतोय. कसं घेतोय? आता बघा सुरुवातीला गुप्त मतदान आहे ना, सुरुवातीला गुप्त मतदान. आणि कशी ही निवड होत होती? तर अप्रत्यक्षपणे ही निवडणूक व्हायची. पण लोक काय करायचे?
की साम दाम दंड वापरून दुसऱ्याच पक्षाला लोक मतदान करायचे, आहे ना. पक्षांतर बंदी कायदा आला 52वी घटना दुरुस्ती 1985च्या मध्ये. आणि मग इथं काय केलंय की आता राज्यसभेची जी काही निवडणूक आहे ती कशी होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर पूर्वी गुप्त आणि अप्रत्यक्षपणे व्हायची, पण आता 2003 पासून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. 2003 पासून राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक खुली मतदान पद्धती आहे ना. खुली मतदान पद्धती आली आहे. खुली मतदान पद्धती म्हणजे तर पक्षाचा प्रमुख खुर्ची टाकून बसलेला असतोय. पक्षांतर बंदी कायद्याच्या माध्यमातून पक्ष विरोधी कुणी कृत्य करू नये, मतदान करू नये, साम दाम दंड याचा वापर करू नये म्हणून पूर्वीची अप्रत्यक्ष पद्धती गुप्त मतदान पद्धती आता खुली मतदान पद्धती आली आहे. कधीपासून? 2003 पासून. पक्षाचा प्रमुख खुर्ची टाकून बसलेला असतो. कुणाला मतदान केलं हे त्या अध्यक्षाला दाखवायचं असतं. हे का साहेब मी मतदान केलो, अशी रचना आपण स्वीकारली आहे. आणि म्हणून जर परीक्षेला प्रश्न विचारला तर केंद्रीय निवडणूक आयोग ही काय घेत आहे तर निवडणूक घेत आहे. इथं अजून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता मी विचारणार. काय विचारणार की पोरांनो राज्यसभेच्या सदस्याला कोण निवडून देत आहे? कोण देत असेल? तर बघा राज्यसभेच्या सदस्याला कोण निवडून देत आहे तर प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे. सगळ्याच राज्यात विधानसभा आहे का? आहे ना. सगळ्याच राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणालो मी. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रात किती निर्वाचित सदस्य आहेत विधानसभेचे? 288 आहेत. 288 सदस्य किती लोकांना निवडून देतात? 19 लोकांना, आहे ना. सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहेत. 403 जागा आहेत. आताच निवडणूक झाली बघा, योगी आदित्यनाथला लोकांनी बहुमत दिलं. आणि म्हणून इथं लक्षात एवढंच ठेवायचं 403 जागा उत्तर प्रदेशाच्या. 403 जागापैकी राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात तर 31 सदस्य, 31, आहे ना. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथं लक्षात एवढंच ठेवायचं की विधानसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेच्या सदस्याला निवडून देतात. किती केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा आहे तर दिल्ली, पुदुचेरी आणि येणाऱ्या काळात जम्मू काश्मीर. तर इथल्या सुद्धा विधानसभेचे निर्वाचित सदस्य राज्यसभेवर निवडून देतात. आता याचं एक उदाहरण जर पाहिजे झालं तर दिल्लीला 3 जागा आहेत. किती जागा? तर दिल्लीला 3 जागा आहेत राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशासाठी बरं, आणि लोकसभेला 7 आहेत. आता त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला किती? तर जम्मू काश्मीरला येणाऱ्या काळात 4 राहणार आहेत बरं, आणि पुदुचेरीला 1. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की केंद्रशासित प्रदेश आहे म्हणजे 3, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुचेरी. या 3 केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आपण दिले. आणि म्हणून इथं माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं ही खुली मतदान पद्धती आली आहे 2003 पासून. आणि पूर्वी काय होतं बघा, एखादा सदस्य जर राज्यसभेवर निवडून आणायचा असेल तर त्याच राज्याचा रहिवासी असावा अशी अट होती. पण आता नाही. कुठलाही व्यक्ती सगळ्यात देशातला, आता उदाहरणार्थ एखादा उत्तर प्रदेशमधला एखादा व्यक्ती जर महाराष्ट्रातून निवडून आणायचा आहे महाविकास आघाडी सरकारला तर निवडून आणता येते. म्हणजे आता बंधन नाही, आहे ना. म्हणजे भारतातला कुठलाही कानाकोपऱ्यातला व्यक्ती कुठल्याही राज्यातून राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलात तर या पद्धतीनं पुरेसं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इकडं सुद्धा यायचं आहे हो का, इकडं राज्यसभा इकडे लोकसभा, तुलनात्मक अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि मग इथं सुद्धा लक्षात ठेवायचं आता ही लोकसभेची निवडणूक कोण घेत आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं सुद्धा उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. कोण घेत आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगच घेत आहे. कसं घेत आहे तर अप्रत्यक्षपणे. बघा अप्रत्यक्षपणे गुप्त मतदान आहे ना, आणि प्रौढ मताधिकार. किती वर्षाला प्रौढ मताधिकार? 18. या 3 पद्धतीनं ही निवडणूक होते, आहे ना. आणि म्हणून निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेत आहे. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जी सदस्यसंख्या मी आता सांगितली आहे तुम्हाला ती मतदारसंघाची जी विभागणी आहे त्याचं कलम आहे 82 बरं.
1971च्या जनगणनेनुसार सुरुवातीला आकडेवारी होती आहे ना. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर हे काही घटना दुरुस्ती केली. 84वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये आहे ना. 87वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली. आणि आता 91व्या जनगणने म्हणजे 1971च्या जनगणनेनं सुरुवातीला मतदारसंघाची विभागणी होती. नंतरच्या काळात काय झालं, नंतरच्या काळामध्ये 1991, त्याच्यानंतर 2001ची जनगणना, 10 वर्षाला होते ना जनगणना. आणि मग 84वी घटना दुरुस्तीनुसार काय केलं आपण की 84व्या घटना दुरुस्तीनुसार पुनर्रचनेवरली बंदी उठवली. आणि येणाऱ्या काळामध्ये आता 2026 पर्यंत ही सदसंख्या राहणार आहे राज्यसभेची आणि लोकसभेची. 25 वर्ष ती सदसंख्या ठेवली. काही राज्याची लोकसंख्या कमी झाली आहे आणि म्हणून ती रचना आपण स्वीकारली. आणि 87व्या घटना दुरुस्तीनं आपण काय केलंय, 1991च्या जनगणनेच्या आधारे पुनर्रचना न करता 2001च्या जनगणनेनुसार आपण या सदसंख्येची किंवा मतदारसंघाची आपण पुनर्रचना केली. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं ही निवडणूक होते आणि इथं निवडणूक कशी होते आणि इथं कशी होते याचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला एकंदरीत या पद्धतीनं करता आला पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, बघा आपण रचनेमधले 2-4 मुद्दे पाहिले आहे ना. नंबर 1चा मुद्दा पाहिला प्रतिनिधित्व, नंबर 2चा मुद्दा पाहिला सदसंख्या आणि नंबर 3चा मुद्दा पाहिला निवडणूक. 3 मुद्दे आपण रचनेतले क्लिअर केले. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर या संसदेच्या रचनेमधला त्याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकाल. आता बघा परीक्षेला प्रश्न काय विचारतात की राज्यसभेच्या कार्यकालाचं कलम सांगा. 83 आहे ना, 83 कलम आहे. आता परीक्षेला प्रश्न असा विचारतात की राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा, असं जर विचारलं, आता किती आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचा कार्यकाल, तर राज्यसभेचा कार्यकाल निश्चित नाही. म्हणजे काय आहे, तर स्थायी सभागृह आहे. बघा राज्यसभा हे कसलं सभागृह आहे, तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळं कधीच बदलत नाही. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. पण इथं प्रश्न दुसरा जर विचारला की राज्यसभा स्थायी सभागृह आहे पण सदस्याचा कार्यकाल विचारला तर बघा राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल जर विचारला तर सदस्याचा कार्यकाल आहे किती वर्षाचा, 6 वर्षाचा आहे ना. पण राज्यसभेचा जर कार्यकाल विचारला तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. सगळ्याच्या सगळं कधीच बरखास्त होत नाही, दर 2 वर्षाला. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, उत्तर आहे बरं हे. दर 2 वर्षाला काय होत आहे, 1/3 सदस्य आहे ना निवृत्त होतात. किती सदस्य, 1/3, आणि तेवढेच नव्याने निवडले जातात. पण सदस्याचा जर कार्यकाल विचारला तर काय म्हणायचं, 6 वर्ष. ओके, क्लिअर झालं. कार्यकाल राज्यसभेचा विचारला तर स्थायी सभागृह म्हणायचं. दर 2 वर्षाला 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडले जातात. पण सदस्याचा कार्यकाल विचारल्यावर 6 वर्ष. क्लिअर झालं. आता इकडे यायचं का लोकसभेत कार्यकाल, तुलनात्मक अभ्यास. मी पुन्हा एकदा जोर देतो या शब्दावर कारण खूप महत्त्वाची संकल्पना आहे. आता ह्याचं कार्यकालाचं कलम 83 आहे. मग परीक्षेला प्रश्न असा विचारतात की लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा, तर 5 वर्षाचा आहे ना. आणि सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा, 5च. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एकदा कार्यकाल वाढला होता. कधी, तर बघा 42वी घटना दुरुस्ती झाली. कधी झाली हो, 1976 मध्ये झाली. ही घटना दुरुस्ती मिनी राज्यघटना म्हणून ओळखली जाते. खूप मोठी घटना दुरुस्ती होती. आणि या 42व्या घटना दुरुस्तीनं लोकसभेचा कार्यकाल किती केला, 6 वर्षाचा. सदस्याचा बी त्या सभागृहाचा बी. मग लगेच त्याच्यानंतर घटना दुरुस्ती झाली 44वी 1978 मध्ये आहे ना. 6 वर्षाचा कार्यकाल पुन्हा 5चा केला, 5 वर्षाचा. सध्या किती आहे, 5 वर्षाचा. सदस्याचाही 5 वर्षाचा आहे आणि सभागृहाचा सुद्धा
5 वर्षाचा. म्हणजे हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. क्लिअर झालं? रचनेतला चौथा मुद्दा, पहिला मुद्दा प्रतिनिधित्व, दुसरा मुद्दा सदसंख्या, तिसरा मुद्दा निवडणूक, चौथा मुद्दा कार्यकाल. रचनेतला तुलनात्मक अभ्यास चालू आहे बरं. आता त्याच्यानंतर बघा पात्रता. आता पात्रतेचं राज्यघटनेत कलम कोणतं तर 84. आता मग राज्यसभेची नेमकी काय पात्रता आहे किंवा राज्यसभेचा सदस्य म्हणून जर निवडून यायचं असेल तर काय निकष आहे? नंबर 1 काय बघा, नंबर 1 तो भारताचा नागरिक असावा. याच्यावर विचारतात काय? विचारत नाहीत, आहे ना. तो भारताचा नागरिक असावा, आहे ना. दुसरा मुद्दा, परदेशी लोकांना आपण निवडून देतो का? देत नाही, भारताचाच नागरिक. दुसरा मुद्दा, वयाची किती वर्ष पूर्ण पाहिजेत? किती? तर वयाचे 30 वर्ष पूर्ण पाहिजेत. एक दिवस जर कमी असेल तर नाही चालणार, आहे ना. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचा, संसदेनं ज्या अटी टाकलेत, आहे ना, संसदेनं ज्या अटी टाकलेत त्या पूर्ण केलेला असावा. आता संसद काय अट टाकू शकते? शिक्षणाची अट आहे का हो? इथं राज्यसभेचा सदस्य निवडून यायचा आहे, शिक्षणाची अट आहे का? नाही. अंगठे बहादर लोक सुद्धा आपण निवडून देतो, एवढी भारी लोकशाही आपली, आहे ना. इथं शिक्षणाची अट नाही, मग संसद अट भविष्यात टाकू शकते ना. आता आपल्या भारताच्या लोकशाहीत एकाच पदाला शिक्षणाची अट आहे, कोणतं? तर सरपंच पदाला. कितवी पास आहे सरपंच? कितवी पास? तर किमान 7वी पास. किती मोठी पात्रता आहे बघा, आहे ना. 1 जानेवारी 1995 नंतर, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारासाठी, आहे ना. 1 जानेवारी 1995 जन्मलेल्या उमेदवारासाठी सरपंचाला किमान 7वी पास. आता दुसऱ्या राज्यात आहे का कुठं सरपंचाला शिक्षणाची अट? तर आहे, राजस्थान आणि हरियाणा राज्यामध्ये. महाराष्ट्राने सुद्धा हे स्वीकारलंय. फक्त गावातल्या सरपंचाला किमान सही करता आली पाहिजे, हाच उद्देश आहे. त्याच्या अगोदर असेल तर अंगठे बहादर सुद्धा. माझं तर प्रांजळ मत आहे की संसदेचा सदस्य व्हायचा असेल, राष्ट्रपती व्हायचा असेल, उपराष्ट्रपती व्हायचा असेल, राज्यपाल व्हायचा असेल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणाची अट ठेवली पाहिजे. तुम्ही अंगठे बहादर जर लोक निवडून देत असाल, आहे ना, तर कसं आपली लोकशाही पुढे जाईल, कसा देशाचा विकास होईल. आणि म्हणून आपण निवडून कशाला देतो ह्या लोकांना? सभागृहामध्ये प्रश्न मांडण्यासाठी. पण सभागृहातलं वातावरण जर आपण बघितलं तर सगळा गोंधळ असतो. भाज्याचे दर वाढले, गळ्यात टमाट्याच्या माळा घालायच्या, आहे ना, बटाट्याच्या माळा घालायच्या, भाजी रस्त्यावर टाकून द्यायची, दुधाचे भाव कमी झाले, दूध सांडून द्यायचं रस्त्यावर, अशी रचना या लोकांची राहते. आणि म्हणून सभागृहामध्ये विरोधासाठी विरोध न करता सभागृहामध्ये प्रश्न रूपानं, आहे ना, त्याची गुंफण करता आली पाहिजे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की भविष्यामध्ये इथं शिक्षणाची अट होऊ शकते, 2 अपत्याची अट सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून 2 अपत्याची अट तर फक्त पंचायत राजमध्येच आहे, 12 सप्टेंबर 2001 पासून जन्मलेल्या उमेदवारासाठी. पण इथं नाही आहे, इथं आली पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, या पात्रतेच्या निकषामध्ये जो व्यक्ती बसेल, हो का, या 3 पात्रतेच्या निकषामध्ये जो व्यक्ती बसेल तो काय होईल? राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येईल. 3 पात्रता, फक्त वयाचं जे काही निकष आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर इथं पात्रतेचा निकष ह्याचा कलम 84 आहे. आणि मग इथं काय पात्रता आहे? तर पहिली पात्रता बघा, तो भारताचा नागरिक, आहे ना, पहिली पात्रता. दुसरी पात्रता, वयाची किती वर्ष पूर्ण पाहिजेत? तर वयाचे 25 वर्ष पूर्ण पाहिजेत, आहे ना. 1 दिवस जरी कमी असेल तर नाही चालणार. आणि सर्वात शेवटी तिसरी पात्रता आहे कोणती? संसदेनं ज्या अटी टाकलेत, भविष्यात टाकू शकते बरं संसद, संसदेनं ज्या अटी टाकलेत त्या पूर्ण केलेल्या असाव्या, आहे ना, त्या पूर्ण केलेला असावा. म्हणजे इथं 3 पात्रतेचे निकष आणि इथं 3 पात्रतेचे निकष. जो व्यक्ती पूर्ण करेल त्याला लोकसभेचा सदस्य होता येईल आणि राज्यसभेचा सदस्य सुद्धा होईल, आहे ना. आता पात्रतेबरोबर अपात्रता सुद्धा आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, लोकप्रतिनिधी कायदा आणि पक्षांतरबंदी कायदा, याच्यावरून अपात्रता सुद्धा आहे.
आणि म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं 5वा घटक रचनेमधला पात्रतेचा निकष तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा की संसदेचं अधिवेशन. आता एखादं अधिवेशन बोलवायचा अधिकार कोणाला, तर कलम 85 नुसार राष्ट्रपतीला आहे ना. अधिवेशन बोलवायचा अधिकार राष्ट्रपतीला, विशेष अधिवेशन बोलवायचा अधिकार राष्ट्रपतीला. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, किती अधिवेशनं होतात, तर कलम 85 नुसार प्रमुख अधिवेशनं 3 होतात. किती? 3. पहिलं अधिवेशन होतंय अर्थसंकल्पीय उन्हाळ्यामध्ये आहे ना. दुसरं अधिवेशन होतंय हिवाळी अधिवेशन, आणि त्याच्यानंतर पहिलं अर्थसंकल्पीय उन्हाळी, दुसरं अधिवेशन पावसाळी आणि तिसरं अधिवेशन हिवाळी. म्हणजे असे 3 अधिवेशन होतात. आता किती अधिवेशन व्हावेत बंधन नाही, पण प्रमुख अधिवेशन 3 होतात. उन्हाळी अधिवेशनालाच अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात. आता अधिवेशन बोलवायचा अधिकार राष्ट्रपतीला कोणाच्या सल्ल्यानं, तर पंतप्रधानाच्या सल्ल्यानं. पण कुठलं कलम असं जर विचारलं तर तुम्हाला कलम 85 नुसार सांगता आलं पाहिजे. अधिवेशन कशासाठी, म्हणजे लोकांचे जे काही प्रश्न असतात ते चर्चेच्या माध्यमातून सुटावेत, नवनवीन कायदे व्हावेत, याच्यासाठी हे अधिवेशन बोलवलं जातं. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आता बघा, हे राज्यसभेचं अधिवेशन, इकडं सुद्धा 3च अधिवेशन आहे ना, उन्हाळी, पावसाळी, हिवाळी. आणि हे जे अधिवेशनं राहतात इथं सुद्धा की सभागृहाचं जे काही कामकाज आहे किंवा लोकांचे प्रश्न सुटावेत याच्यासाठी हे अधिवेशन इथं सुद्धा 3 बोलवले जातात. कोण बोलवतंय? राष्ट्रपती बोलवतात. हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन या अधिवेशनाच्या नंतर आता किती व्हावेत बंधन नाही, किती अधिवेशन होऊ शकतात, पण प्रमुख अधिवेशनं मात्र 3 होतात. त्याच्यानंतर गणपूर्ती. गणपूर्ती म्हणजे सभागृहामध्ये उपस्थिती संख्या आहे ना. आता गणपूर्ती म्हणजे सभागृहात उपस्थित संख्या, कलम 100 नुसार गणपूर्ती आहे ना. आता जेव्हा अधिवेशन चालू राहत आहे तेव्हा सभागृहामध्ये एकूण संख्येच्या 1/3 सदस्य उपस्थित असावे लागतात. आता सभागृहात कुणीच नाही आणि एकटंच अध्यक्ष बसलेत, कामकाज चालेल का? चालणार नाही. आता वर्गात सुद्धा तसंच आहे. विद्यार्थी समोर असतील तर शिकवणाऱ्या प्राध्यापकाला सुद्धा बरं वाटतंय, पण समोर कुणीच नाही आणि एकटंच बरोबर बोलाल तर तुम्ही काय म्हणाल? कुणी तर बाहेरून येणार जाणार, सरला वेळ लागले का काय असं म्हणतील ना. गणपूर्ती म्हणजे सभागृहात उपस्थिती संख्या, एकूण संख्येच्या 1/3 सदस्य सभागृहामध्ये उपस्थित असावे लागतात, तेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू राहतंय. गणपूर्ती अभावी कामकाज तहकूब करायचा अधिकार कोणाला? तर राज्यसभेच्या सभापतीला आणि इकडं लोकसभेच्या सभापतीला. इथं सुद्धा गणपूर्ती किती लागते? एकूण संख्येच्या 1/3 सदस्य उपस्थित असावे लागतात दोन्ही सभागृहाच्या. बरं, एकूण संख्येच्या 1/3 सदस्य, इकडं सुद्धा एकूण संख्येच्या 1/3 सदस्य. गणसंख्ये अभावी कामकाज तहकूब करण्याचा अधिकार या सभागृहाच्या सभापतीला, या सभागृहाच्या सभापतीला. क्लिअर? त्याच्यानंतर राजीनामा. आता बघा की राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा? सदस्याचा म्हणलं की 6 वर्ष. आता त्याच्या अगोदर जर याला राजीनामा द्यायचा असेल, नको बाबा हे पद, तर कुणाकडे देतात? तर राज्यसभेचा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतात? कुणाकडं? तर राज्यसभेचा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा सभापतीकडे देतात, राज्यसभेच्या सभापतीकडे. आणि राज्यसभेचा सभापती कोणाकडे देतो? कुणाकडं? तर भारताच्या राष्ट्रपतीकडे. का बरं? कारण राज्यसभेचा पदसिद्ध सभापती हा भारताचा उपराष्ट्रपती असतो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून राजीनामा या पद्धतीनं. त्याच्या पुढे जाऊन लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे, पण त्याच्या अगोदर राजीनामा द्यायचा असेल, कोणाकडे देतात? तर लोकसभेच्या सभापतीकडे आहे ना. इथं लोकसभेच्या सभापतीकडे राजीनामा देतात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून राजीनाम्यावर सुद्धा प्रश्न जर विचारला, आता गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा संदर्भ लक्षात ठेवायचा. एखाद्या गावचा ग्रामपंचायतीचा सदस्य आणि उपसरपंच सरपंचाकडे. सरपंच कोणाकडे देतो? पंचायत समितीच्या सभापतीकडे. पंचायत समितीचा सभापती कोणाकडे देतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाकडे देतो? विभागीय आयुक्ताकडे.
विभागीय आयुक्त कोणाकडे देतो? राज्यपालाकडे. राज्यपाल कोणाकडे देतो? राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपती कोणाकडे देतो? उपराष्ट्रपतीकडे. आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची रचना तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर शपथ दिली जाते का? तर दिली जाते विद्यार्थी मित्रांनो. आता की या शपथेचं कलम कोणतं आहे ना, तर शपथेचं कलम नाही बरं, स्पेशल कलम नाही. तर मग इथं शपथ दिली जाते, कोण देते असं जर विचारलं तर राष्ट्रपतीच म्हणायचं. राज्यसभेच्या सदस्याला शपथ कोण देतंय? राष्ट्रपतीच देतात. पण म्हणालो मी, पण आता राष्ट्रपती स्वतः देतील किंवा त्या सभागृहाच्या सभापतीला अधिकार देतात. पण जर परीक्षेला प्रश्न विचारला राज्यसभेच्या सदस्याला शपथ कोण देते, तर राष्ट्रपतीच म्हणायचं. आणि हा शपथेचा नमुना कुठं आहे? तर राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे. राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे काय आहे? शपथ आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आहे ना. आणि म्हणून आता मी पुन्हा एकदा सांगतो बघा, मागं सुद्धा मी अनेक लेक्चरमधून सांगितलंय की राज्यघटनेतले 3 पदं विशिष्ट कलमामध्ये शपथ आहे बरं. राज्यघटनेतले 3 पदं विशिष्ट कलमामध्ये शपथ. कुठले? राष्ट्रपतीच्या शपथेचं कलम सांगा, किती? 60 आहे ना. उपराष्ट्रपतीच्या शपथेचं कलम सांगा, 69. आणि राज्यपालाच्या शपथेचं कलम सांगा, तर 159. 3 पदं विशिष्ट कलमामध्ये शपथ. आणि राहिलेले सगळ्या शपथा राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे. आता राज्यसभेला याच्यावर शपथेवर प्रश्न विचारला होता बघा ह्या वर्षी, आहे ना. आणि म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे, इथं शपथ दिली जाते, इथं सुद्धा शपथ दिली जाते, पद आणि गोपनीयतेची. लोकसभेच्या सदस्याला शपथ कोण देतंय? तर राष्ट्रपतीच म्हणायचं, आहे ना. राष्ट्रपती शपथ देतात राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे. राष्ट्रपती स्वतः देतील किंवा त्या लोकसभेच्या सभापतीला सांगतील. पण शपथ कोण देतंय असं जर विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं, राष्ट्रपतीच देतात. क्लिअर झालं? त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे जो काही प्रश्न आहे तो म्हणजे पदाधिकारी. आता राज्यसभेचे पदाधिकारी कोण असतात? तर 2 असतात. एक असतात सभापती, दुसरे असतात उपसभापती. आता मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला काय की राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो. आता मागे एका परीक्षेला प्रश्न विचारला होता की राज्यसभेचे पहिले सभापती कोण? तर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि पहिले राज्यसभेचे उपसभापती कोण असं जर विचारलं तर कृष्णमूर्ती राव. कोण? कृष्णमूर्ती राव पहिले उपसभापती बरं. पहिले सभापती राज्यसभेचे सर्वपल्ली राधाकृष्णन, उपराष्ट्रपतीच. आणि मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता सध्या कोण आहे सभापती? व्यंकय्या नायडू. सध्या राज्यसभेचे सभापती कोण? व्यंकय्या नायडू. क्लिअर झालं? आता उपसभापतीची निवड कशी होते? तर एकूण निवडून आलेल्या सदस्यामधून एकाची उपसभापती म्हणून निवड होते. किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी. आता सध्या कोण आहे असं जर विचारलं सभापती कोण आहे? तर व्यंकय्या नायडू हे सभापती आहेत. आणि उपसभापती कोण आहे? तर हरिवंश नारायण सिंह हे सध्या कोण आहेत? राज्यसभेचे उपसभापती आहेत, आहे ना. सभापती राजीनामा राष्ट्रपतीकडे, कारण उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे आणि उपसभापती सभापतीकडे. आता त्यांचे कामं वगैरे आपल्याला बघायचं पुढे, पण लक्षात ठेवायचं इथं पदाधिकारी. आता त्याच्यानंतर बघा लोकसभेचे सुद्धा पदाधिकारी राहतात, 2 असतात. हे इथं मी डायग्राम दाखवला, एक सभापती दुसरे उपसभापती. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा पहिल्यांदा संसद निर्माण झाली, तेव्हा पहिले लोकसभेचे सभापती कोण? तर ग वा माळवणकर पहिले बरं. ग वा माळवणकर आहे ना पहिले. आणि पहिले लोकसभेचे उपसभापती कोण? तर अनंतशयनम अय्यंगार. अनंतशयनम अय्यंगार याच्यावर प्रश्न विचारतात बघा. आता सध्या कोण आहे सभापती असं जर विचारलं तर सध्या ओम बिर्ला आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत ना ओम बिर्ला. आणि उपसभापती पद हे सध्या रिक्त आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात तेव्हा पहिल्या बैठकीमध्ये, पहिल्या अधिवेशनामध्ये जेव्हा राष्ट्रपती अभिभाषण देतात, कधी देतात राष्ट्रपती अभिभाषण? लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपती अभिभाषण देतात. आणि प्रत्येक वर्षीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपती अभिभाषण देतात.
आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतात, आता 17वी लोकसभा आहे बरं, 2019 निर्माण झाली आहे, आणि मग या 17व्या लोकसभेमध्ये जेव्हा पहिलं अधिवेशन झालं तेव्हा प्रोटेम अध्यक्ष एक संकल्पना आहे ना, प्रोटेम अध्यक्ष बरं. आता हा प्रोटेम अध्यक्ष कोण असतो, तर सर्वात ज्येष्ठ असणारा व्यक्ती हा प्रोटेम अध्यक्ष असतो. याची निवड होते आणि निवडून आलेल्या सदस्यामधून आता हा प्रोटेम अध्यक्ष काय करतो की प्रोटेम अध्यक्षाच्या परवानगीने निवडून आलेल्या सदस्यामधून एक सभापती आणि दुसरा उपसभापती निवडला जातो. सध्या ओम बिर्ला सभापती आहेत, उपसभापतीचं पद मात्र रिक्त आहे ना. प्रोटेम अध्यक्ष ही संकल्पना काय आहे की निवडून आलेल्या सदस्यामधून सर्वात ज्येष्ठ असणारा व्यक्ती हा प्रोटेम अध्यक्ष असतो. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वीरेंद्र कुमार हे 17व्या लोकसभेचे प्रोटेम अध्यक्ष होते. परीक्षेला विचारतात बरं कोण, तर वीरेंद्र कुमार हे प्रोटेम अध्यक्ष होते. हे तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे 17व्या लोकसभेचे. ओके, क्लिअर झालं. इकडं पदाधिकारी 2, इकडं पदाधिकारी 2. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता. आता लोकशाहीच्या समीकरणामध्ये विरोधी पक्षाला तितकंच महत्व आहे. एकूण जागेपैकी 1/10 जागा मिळणाऱ्या नंबर 2च्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतंय आहे ना. आणि म्हणून विरोधी पक्षनेता असेल तर सत्ताधारी वर्गावर अंकुश राहतो, आणि सत्ताधारी वर्गानं किती जरी काम केलं तर हे सत्ताधारी वर्गाचं चुकीचं आहे हे पुढे मांडणारा जर कुठला व्यक्ती असेल तर हा विरोधी पक्षनेता. आता हे पद कधी निर्माण झालंय तर 1969 मध्ये या पदाला मान्यता दिली आणि 1977 पासून याला वैधानिक दर्जा दिला. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. कॅबिनेटचा दर्जा आहे बरं, कॅबिनेटचा दर्जा आहे. आता मग सध्या विरोधी पक्ष नेते कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे आहेत आहे ना. मल्लिकार्जुन खरगे हे सध्या राज्यसभेचे काय आहेत, विरोधी पक्ष नेतेपद आहेत. गुलाम नबी आझाद होते, त्यांचा कार्यकाल संपला, त्याच्यामुळे मल्लिकार्जुन खरगे. आता इकडं सुद्धा लक्षात ठेवायचं, लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळतंय तर एकूण जागेच्या 1/10 जागा मिळणाऱ्या नंबर 2च्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतंय. पण 2014च्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबाच्या पक्षानं खूप मोठी मजल मारली आणि विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षाला जागा एकूण जागेच्या 1/10 मिळाल्याच नाहीत. आणि मग काय झालं की सध्या विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथं मात्र आहे बरं काँग्रेस पक्षाला, म्हणून मल्लिकार्जुन खरगे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर सभागृहाचा नेता. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, सभागृहाचा नेता काय काम करतोय, प्रत्येकच ठिकाणी पंतप्रधान सभागृहाचा नेता म्हणून काम करत नाही. पंतप्रधान ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्या सभागृहाचा नेता पंतप्रधान असतात. आता लोकसभेचा सभागृहाचा नेता सध्या कोण आहे, पंतप्रधान आहेत नरेंद्र दामोदरदास मोदी. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं कुणाचं काम आहे, सभागृहाच्या नेत्याचं आहे. पण इथं लक्षात ठेवायचं, इथं सुद्धा सभागृहाचा नेता असतो, म्हणजे प्रत्येकच वेळेस पंतप्रधानाला उत्तर देणं शक्य नाही. मग एक नेमला जातो. सध्या भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल हे कोण आहेत तर राज्यसभेचे सभागृहाचे नेते आहेत. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं. तर बघा, या भारतीय संसदेच्या रचनेमधला सर्वात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे 13वा मुद्दा बरं, पगार आणि भत्ते किंवा वेतन. आता राज्यसभेच्या सदस्याला किती वेतन असावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला, संसदेला आहे ना. संसद ठरवते, संसदेला अधिकार आहे. आणि मग राज्यसभेचे सदस्य किंवा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य आपल्याला स्वतःला वेतन ठरवतात किती असावं. आता राज्यघटनेमध्ये पेन्शनची सुद्धा तरतूद नव्हती, पण संसदेच्या कायद्याद्वारे ती करण्यात आली आहे. 1954 मध्ये हा कायदा केला आणि 2010 मध्ये या कायद्यात बदल केला आहे ना. पगार भत्त्याशिवाय काम नाही. आणि मग संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्याला वेतन दिले जातं, भत्ता दिल्या जातात, विशेष सवलतीसुद्धा दिल्या जातात. रेल्वेचा प्रवास असेल, एस-टीचा प्रवास असेल आहे ना, तर एस-टीत बसत नाहीत ते सदस्य, तो भाग वेगळा. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की या पद्धतीनं पगार भत्ते आणि इतर सवलतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिले जातात. आता इथं सुद्धा तसंच आहे. इथं सुद्धा लोकसभेच्या सदस्यांना पगार किंवा वेतन आणि भत्ते दिले जातात.
राज्यघटनेच्या कुठल्या कलमामध्ये वेतन आणि भत्ते याची तरतूद आहे? तर कलम 106 मध्ये आहे. इथं सुद्धा 106च. वेतन किती असावं लोकसभेच्या सदस्याला हे ठरवण्याचा अधिकार संसदेला, आणि संसदेच्या कायद्याच्या माध्यमातून वेतन भत्ते ठरवले जातात. इतर सवलती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिले जातात. आता दुसऱ्या देशाचा जर विचार केला आपण, अमेरिकेचा वगैरे, तर अमेरिकेमध्ये एकदा पदावरून दूर झालं की सवलती राहत नाहीत, वेतन राहत नाही, निवृत्ती वेतन सुद्धा राहत नाही. पण आपल्या भारतात बघा, राष्ट्रपतीपासनं अगदी राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्यापर्यंत निवृत्त जरी झालं तरीसुद्धा त्याला वेतन दिले जातात. त्याचं निधन झालं, त्याच्या धर्मपत्नीला पुन्हा वेतन. नुसत्या वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनावरच आपण पूर्णपणे भारतातली जी अर्थव्यवस्था आहे ही पूर्णपणे खचून जाते असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. आणि मग लक्षात ठेवायचं की राजकीय स्वरूपाचं या पद्धतीनं सगळे लाभ या लोकशाहीमध्ये दिले जातात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, आता हे पूर्णपणे आपण या भारतीय संसदेची रचना पूर्णपणे संपवली. तुलनात्मक अभ्यास कसा करता येईल राज्यसभा आणि लोकसभा याच्या संदर्भातला विचार मी दिला आहे. आता उद्याच्या तासामध्ये आपल्याला पुढे रचनेच्या नंतर अधिकार आणि कार्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे. माझं हे लेक्चर UPSC राज्यसेवा गट ब म्हणजे कंबाईन गट क या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. विद्यार्थ्यांनी या लेक्चरचा लाभ घ्यायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की नुसतं राज्यघटनाच नाही आहे तर इतरसुद्धा विषयाचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. पण आपल्याला काय करावं लागेल? नागनाथ उस्तुरे, बघा पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की NAG NATH हो का, NATH नागनाथ उस्तुरे UST URE नागनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतील, आहे ना. आणि लवकरच आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा आपल्यासमोर भेटणार आहोत. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. थँक्यू.